काय म्हणता पोट्टे, एवढं सकाळी सकाळी मी कुठे गेलो? चला मी तुम्हाला पुढे सांगतो. तर जय श्रीराम मित्रांनो, सकाळी सकाळी मी जरासं फिरलो वगैरे मस्त थंडगार हवेत. आणि नाही एवढं सकाळी फिरून जरासं वेगळंच फील होते भाऊ, चांगलं वाटते. मग काय अंघोळ वगैरे केल्यावर मग आपल्याला जायचं होतं पेट्रोल वगैरे भरायला. मग मी निघालो बाबा पेट्रोल भरण्यासाठी. तर पेट्रोल वगैरे भरलं. पेट्रोल भरल्यानंतर मी गेलो मंदिरात. मग हे कोकणवाडीतील बजरंगबलीचं मंदिर, इथं आपलं सगळं लहानपण वगैरे गेलं. हे ग्राउंडमध्ये मस्त खेळलो. या झाडावर थांबले चढवत होतो बा लहानपणी. मग इथून गेलो दुकानात. दुकानात कोणीच नव्हतं. तिथं व्हॉइस ओव्हर घेतलं मस्तपैकी करून. मग सकाळी सकाळी जरासं फळं वगैरे घेतले, आंबे वगैरे. म्हटलं आंबे खायचं लय मन करून राहिलं. आंबे आणि केळं घेतले घेऊन. मग मी म्हटलं 3-4 वाजता एवढा चांगला मौसम आहे येतो म्हटलं, मग जरासं फिरताना ओमचा फोन आला. ओम म्हणे आम्ही गॅरेजवर बसलो म्हणे. गॅरेजवर गेलो. गॅरेजवर गेल्यानंतर याच्या जराशा मस्त जरासं वेगळ्याच चालू होतं. सगळेजण हसत होते काहून तर. मग तिकडूनच गॅरेजवरून आपल्याला कनक दिसला. म्हटलं चला म्हटलं बा येऊ म्हटलं मग कनकची भेट घेऊन. मग कनकची भेट वगैरे घेतली. तिकडच्या तिकडे आपण निघालो घरी जाण्यासाठी. म्हटलं आज पाऊस बी येते काय काय माहित. म्हटलं हवा तर लय सुटत होती, कोण कसं काही समजत नव्हतं. मग रात्री या दोन्ही ओंबले उचललं बा घरून. मग घरून घेतल्यावर तिला गेलो. मग डायरेक्ट तिकडून पेट्रोल भरायला. मग इथं पेट्रोल वगैरे भरलं. मग तिथूनच अक्षताची भेट घेतली. अक्षताची भेट घेऊन मग निघालो आम्ही घरी जाण्यासाठी. येले दिलं मग इथं उतरून. मग मी तिथून कुल्फी वगैरे घेतलं. मग मी निघालो घरी जाण्यासाठी. तुम्ही जर आपल्या ब्लॉग पाहून प्रसन्न होत असाल तर आपल्याला फॉलो नक्की करा.